अंश इलेव्हन खेळणे संघाचा विचार केला डॉट चेंडू मात्र हे दोन्ही फलंदाज जास्त केले गेल्यात. पुन्हा एकदा चांगली लाईन पाच सातत्याने मात्र चेंडू पडल्यानंतर बॅटचा फेस मात्र लवकर ओपन होतोय. त्यानंतर मात्र चेंडू थोडासा लेट होतोय. मात्र त्याचाच मात्र थोडासा पॉपर मात्र पूर्णपणे नजर ठेवावी लागेल चेंडूवरती. शेवटच्या मुवमेंटमध्ये हा चेंडूवरती नजर ठेवणं मात्र या फलंदाजाचा गरजेचं असेल. विचार केला तेजस मुकादम मात्र 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. वा अंश इलेव्हन खेळणे संघाचा विचार केला फक्त धावपटलावरती धावा लावल्या का 2. हो शॉर्ट बॉल पुल केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे जेच करतोय. हो हो शेवटच्या मुवमेंटला मात्र जेच केला होता त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला चेंडू हातातून निसटलाय चेंडू तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जी धावसंख्या मात्र बदल झाली होती त्याला मात्र थोडासा वेग देण्याचं काम केलंय या फलंदाजाने 2 धावेने. या 2 धावेच्या मदतीने अंश इलेव्हन खेळणे संघाची मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 4 धावा. दुसरा षटक मार्गस्थ असताना तेजस मुकदमचा विचार केला 3 चेंडू फेकल्या गेल्यात. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पूर्णपणे समाचार घेतला या ठिकाणी. दूरवर्ण क्षेत्ररक्षण येईल 1 धाव तर वेगाने दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा कंप्लीट. चांगली रनिंग मात्र पाहू शकाल आपण. चांगला क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. प्रत्येक काय क्षेत्ररक्षण केलाय. 2 धावा मात्र निश्चितच रोखल्या गेल्यात. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने मात्र सिंगल डबलने हा सामना मात्र पुढे नेण्याचं काम करतात अंश इलेव्हन खेळणे संघाचे मात्र हे दोन्ही फलंदाज. दोन्ही फलंदाजाचा विचार केला मात्र सुरुवात मात्र थोडीशी खराब केली आहे. मात्र आत्ता मात्र बॅटचा फेस मात्र ओपन करावा लागेल. मोठे फटके मात्र मारावे लागतील. संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. हो हा फटका मात्र चांगला आहे पण त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळेल मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धाव लावल्या गेल्यात फक्त ना फक्त 7 धावा. षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. षटकाचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हो प्रयत्न मात्र केला होता या ठिकाणी. थोडीशी जागा बनवली होती त्या ठिकाणी मात्र फलंदाज बीट होतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात बिनबाद फक्त ना फक्त 7 धावा. ओ टू डीजे. रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. थँक्यू सो मच संदीप दादा आपलं मनापासून आभार. नक्कीच थँक्यू. विचार केला ना शेवटच्या मुवमेंटला मात्र जर्सी क्रमांक 10 ची गाडी म्हणजे कैलास एक जुना जाणता मात्र सातत्याने वावंची संघासाठी क्रिकेट खेळत असताना काय झेल टिपला त्या ठिकाणी. वा दमदार. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद केला. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये अक्षय माले. अक्षय मालीवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. आपल्याकडे फक्त चेंडू शिल्लक असतील फक्त 11 चेंडूवरती मात्र धावा जमा करावं लागेल. जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावं लागतील या ठिकाणी.
चला स्पीडअप करा विनंती असेल. तिसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तर अंश इलेव्हन खेरणे संघाचा विचार केला फक्त न फक्त 7 धावा. पुन्हा एकदा पाहावी लागेल लाईन मात्र थोडीशी चुकी आहे. पंचमंतांच्या आमच्याकडे वळतील. हा चेंडू मात्र खराब असेल. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा खराब चेंडू नासका चेंडू नरकातला चेंडू. हा चेंडू मात्र पहिला खराब आला. या दोन्ही षटकाचा विचार केला मात्र काय षटक फेकले गेलेत गोलंदाज. तेजस मुकादमने मात्र चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती अक्षय. हो तडाखा दिलाय. उंची जास्त लांबी कमी मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय. वा काय झेल टिपला गेलाय संपलाय. संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. पहा विचार केला ना सुरुवात मात्र थोडीशी खराब केली. अंश इलेव्हन खेरणे संघाच्या दोन्ही फलंदाजांनी मात्र दोन्ही सलामीला आलेले फलंदाज थोडेसे मात्र डॉट चेंडू मात्र जास्त केले. पहा डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. त्याचं एकमेव कारण मात्र वावंजी संघाचा विचार केला गोलंदाजी मात्र अचूक राहिली आहे. जसे काय आगीचे गोले मात्र फेकत असताना हे तिन्ही गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला धावा खर्च केल्या फक्त 2 धावा. त्यानंतर आला तेजस मुकादमचा विचार केला फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलाय गोलंदाज अक्षयने मात्र काय गोलंदाजी केली. वा दमदार गोलंदाजी. अद्याप मात्र 2 चेंडू फेकल्या गेल्यात मध्ये तब्बल 3 चेंडू मध्ये त्या 3 चेंडू मध्ये 1 चेंडू मात्र खराब फेकला होता. चांगली गोलंदाजी केली आहे. पहा चेंडू खराब आल्यानंतर पुन्हा एकदा तयार. हो पुन्हा एकदा पाहावी लागेल. पहा विचार केला ना टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे विचार केला ना या गोलंदाजाने मात्र काय गोलंदाजी करतायत. या गोलंदाजाला वारंवार मात्र बीट करतायत फलंदाजचा. नवीन आलेला फलंदाज विचार केला पहिला चेंडू मात्र डॉट खेळलाय हा फलंदाज निखिल माले. हो चांगला चेंडू होता. बॅट आणि पॅडच्या मधोमध हा चेंडू होता. तोपर्यंत मात्र चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र सिंगलच मिळेल. पहा विचार केला ना या सामन्याचा मात्र मोठे फटके मात्र येत नाहीयेत. मोठे फटक्यापासून पूर्णपणे या गोलंदाजाने मात्र जखडून ठेवला गेलाय. पा पकड मजबूत केली आहे या सामन्यामध्ये. काय गोलंदाजी केली. वा पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता प्रॉपर मात्र बॅटवरती आला नाही. चेंडू एक धाव तर वेगाने घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहिलं जाईल मात्र थोडासा फंबल. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा महागारी परतलाय. 2 धावेचा मात्र कॉल दिला होता त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 10 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना मात्र काय गोलंदाजी केली आहे तिन्ही गोलंदाजाने. वा दमदार गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अक्षयचा विचार केला ना धावा खर्च केला फक्त ना फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो वा जर वावंजी संघाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा डोळ्यात आल्या मित्र. हो वावंजी संघाची एकच मी तर एकच म्हणेन काय गोलंदाजी. वा दमदार गोलंदाजी. 3 षटकाचा वाजवी गॅच संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात फक्त ना फक्त 10 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला तेजस मुकादमचा विचार केला फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला अक्षय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. त्याने मात्र काय भन्नाट गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये एक चेंडू मात्र खराब आला जरूर. तोपर्यंत मात्र त्यांनी मात्र फक्त ना फक्त 3 धावा खर्च केल्या. आता मात्र शेवटचा षटक शिल्लक असेल. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक. कुतवीचा षटक म्हणजे रेमटेचा षटक. या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल अंश इलेव्हन खेरणे संघाचा. विचार केला थोडासा अडचणी सापडला गेलाय. या षटकाचा विचार केला जास्तीत जास्त धावा मात्र जमा कराव्या लागतील अंश इलेव्हन खेरणे संघाला. फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला साजेस माली. नॉस्टॅकला विचार केला ना
आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज मात्र विचार केला निखिल माली, मात्र जो सलामीला आलेला फलंदाज साजेस माली मात्र विचार केला. अजूनही मैदानामध्ये नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती ओमकार गोलंदाज मात्र विचार केला. हो हो, ओमकारने मात्र पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. वा वा, म्हणजे संघाचा विचार केला ना, चारही गोलंदाजांमध्ये सुरुवात डॉट चेंडूने केली. या दमदार गोलंदाजी. हे बॉलर लय खतरनाक आहेत गडी, काय सांगायचं आहे, गडी बेकार आहेत. पुन्हा एकदा तयार, राईटम और द विकेट. ओहो, हा तडाखा दिलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय. ओहो, शेवटच्या मुवमेंटला मात्र काय क्षेत्ररक्षण केलं जाते. वा, दमदार क्षेत्ररक्षण. ओहो, पाहिला जाईल मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. विचार केला मात्र हा तर निकीच षटकारसाठी मात्र रेफर केला जात आहे, तर चेक केला जाईल या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाचा पाय मात्र सीमारेषेच्या लागलाय का हा मात्र चेक करायचा आहे. पण तिसऱ्या पंचांसाठी मात्र काय आयफड मात्र तिथे त्या क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. प्रतीप, वाह, काय क्षेत्ररक्षण केलाय, दमदार क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी केला. शेवटच्या मुवमेंटला मात्र काय वाह, पण पाहिले जाईल क्षेत्ररक्षणाचा मात्र पूर्णपणे आमची आयोजक टीम मात्र सज्ज झाली गेली या ठिकाणी. मात्र पाहिलं जाईल, लवकरच निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन फील्ड डिसिजन काय असेल पंच? ओलिंडरचं आपण लगेचच कळवा. षटकार आहे का? चल, निकीचं डिसिजन मात्र लवकरच येईल मात्र आपल्यापर्यंत. शेवटच्या मुवमेंटला मात्र विचार केला जाईल. मात्र आमची पूर्णपणे आयोजक मात्र टीम सज्ज झाली गेली क्रेन समोर. सरपंच डिसिजन काय असेल आपला कळवायला घ्यायचाच. हा षटकार असेल. पाच शेवटच्या मुवमेंटला मात्र कदाचित त्याचा पाय लागला त्या रेषीला. मात्र ह्या षटकाराच्या ना मदतीने धावपट पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 16 धावा, 2-16. ओहो, पुढे एकदा तडाखा दिलाय. वा, काय फटकेबाजी. मात्र पायला गेला ना 2 चेंडूवरती मात्र 10 धावा जमा केल्या त्या फलंदाजाने. जो सलामीला आलेला फलंदाज शेवटच्या मुवमेंटला मात्र चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी. आत्ता मात्र धावींची गरज असताना 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्यात. या चौकाराच्या मदतीने मात्र चांगली फाईट मात्र
नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. अजूनही या विचार केला या गोलंदाजानं 3 चेंडू फेकल्यात. 3 चेंडूमध्ये मात्र तब्बल 10 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. काय फलंदाजी केली या फलंदाजाने साजेश माली. शेवटच्या मुवमेंटला मात्र हे धावा मात्र एकवटला गेल्यात. अजूनही मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल 11 खेळणे संघाचा विचार केला 2 बाद 20 धावा. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती ओमकार. ओमकारचा विचार केला ना अद्याप पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकला. त्यानंतर मात्र या धावा 2 चेंडूमध्ये मात्र तब्बल 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा हो फसवा चेंडू टाकला होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल होईल का हा प्रश्न पडला गेलाय मैदानामध्ये. ओहो पहा पुन्हा एकदा परतावला गेला या फलंदाज. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये. 11 खेळणे संघाची धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 2 बाद तब्बल 21 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल माले. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडला निखिल माले. हो पुन्हा एकदा तडाखा दिलाय. उंची जास्त लांबी कमी मात्र पाहावा लागेल शेवटच्या मुवमेंटला. हो हो हा येतो तडाखा. ओ हो माइटी हिट बिग हिट षटकार. 47 डू 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 6 रन. कंप्लीट केले गेले. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 11 खेळणे संघाच्या तब्बल 28 धावा. 29 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. आई गावदेवी क्रिकेट संघ वा म्हणजे संघापुढे. तर थँक्यू. व्यासपीठावरती आपण विशेष शुभ सन्मान घेणार आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक योगदान लाभलं आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणजे प्रदीपदादा माळी साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करू. आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा आरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही आमचे गोल्डन मॅन अर्थातच प्रदीपदादा माळी यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच प्रदीपदादा, आपण या ठिकाणी आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती इथे जपली जाते. त्यानंतर आमचे आशुदादा माली आशु या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय हरेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही आशुदादा यांचा देखील शुभ सन्मान करू. व्यासपीठावरती क्रिकेट प्रेमी आहेत आणि ज्या वेळी 11 केरणी टीम खेळत असते त्यावेळी बक्षिसांची खैरात प्रदीपदादा माळे असतील, आमच्या आशुदादा माळे असतील यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात केली जाते. नवीन वर्षाचा कालनिर्णय आणि आमचे संपूर्ण आयोजक कमिटी आपल्या मनापासून हार्दिक स्वागत करतील. अंकित गोंधली, अंकित आपण देखील यावा. आपला देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती जरूर करू. यस आपण अंकित दादा गोंधले यांचा देखील शुभ सन्मान जरूर करणार आहोत व्यासपीठावरती. त्यानंतर आमचे रामादादा गोंधले खेरणे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही जरूर व्यासपीठावरती करू. या रामादादा आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यानंतर प्रमोद उसाटकर वलप आपलं देखील शुभ सन्मान होणार या व्यासपीठावरती, कारण पाहुण्यांचा शुभ सन्मान हा आमचा आद्य कर्तव्य. आमचे आधारस्तंभ हरेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही
इथे जरूर प्रमोद दादा उसाटकर वलप यांचं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. थँक्यू. चला फलंदाज मैदानामध्ये लगेचच उतरा. वावंचे संघ पण लगेचच सलामी जोडी मात्र मैदानामध्ये लगेचच पाठवा आपण. त्यानंतर चंद्रकांत पाटील घोट पाहूया. चंद्रकांत भाऊ यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. ज्या वेळेस कुठेही नाईट स्पर्धा असू दे ते क्रिकेट प्रेमीत क्रिकेट शौकीन आहेत आमचे चंद्रकांत शेठ पाटील घोट यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. तर यावं भाऊ आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू. त्यानंतर रोहिदास पाटील तोंडरे. रोहित दादा आपण देखील यावं आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. रोहिदास पाटील तोंडरे. येस दादांचं देखील शुभ सन्मान आम्ही करू रोहिदास दादा. त्यानंतर आमचे गोमेशदादा पाटील साहेब देखील आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य तोंडरे गोमेशदादा पाटील यांचं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती जरूर करू. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. आमचे आधारस्तंभ आमचे आयोजक आदरणीय शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा आदरणीय श्री हरेश नामदेव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गोमेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य माजी यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करतोय. येस आमचे प्रमोद उसाटकर आमचे जावई आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. थँक्यू सो मच. मनापासून अधिक स्वागत आपलं. संचित दादा उसाटकर यांचं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. संचित उसाटकर या ठिकाणी आले त्यांचं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय हरेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. चला मॅच चालू आहे. ओ टू कॉम्बॉक्स गिरा. थँक्यू सईराजे सर. हो पहिला चेंडू मात्र हा काय चेंडूचा मात्र असेच आगीचे गोले मात्र फेकावं लागतील. समीकरणचा विचार केला 29 धावेच्या पाटलान करत असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. फक्त ना फक्त एक धाव लावली आहे. पहा विचार केला ना वावंचे संघाचा विचार केला. पहिले गोलंदाज मात्र धावा खर्च केल्या फक्त 2. त्यानंतर आला गोलंदाज तेजसने फक्त ना फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अक्षयने फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजे अद्याप विचार केला 3 षटकाचा विचार केला 3 षटकामध्ये फक्त ना फक्त अंश 11 खेरणे संघाच्या धावा होत्या फक्त ना फक्त 10 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाज आला 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज त्याने मात्र तब्बल ओमकारने मात्र तब्बल 18 धावा खर्च केल्या. म्हणजे अद्याप मी इथं म्हणेन चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा केला. पण गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. अंश 11 खेरणे संघाचा मात्र पहिलाचा हा तडाखा दिलाय. हो चेंडू जाईल आउट ऑफ द पार. माइट हिट षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. विचार केला ना तब्बल 29 धावेच्या पडलान करत असताना मयूरच्या बॅटमधनं हा येतोय तडाखा. पहा मोठे फटकेपासून मात्र वंचित ठेवायला लागतील. विकेट मात्र कॅरी करावे लागतील या ठिकाणी. धावसंख्येचा विचार केला फक्त 29 धावा आहेत आपल्याकडे. हो पुन्हा एकदा हो बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका. वा काय फलंदाजी दमदार फलंदाजी षटकार.
जातोय चेंडू, निधाव चेंडूची सांगता. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. विचार केला ना, उर्वरित समीकरण उरला गेलाय 20 चेंडू आणि फक्त ना फक्त 16 धाब्यांची गरज असेल. विचार केला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारले जातात. मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ वामनजे संघाचा विचार केला, चांगली फलंदाजी केली. हो हो, काय फटका, वा नजाकत भरून हा फटका. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न, शेवटच्या मुवमेंटला मात्र हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र या धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चितेच्या चपलाईने या धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. तब्बल ही गावदेवी क्रिकेट संघ वामनजे 15 धावा. काय फटकेबाजी, वा. समीकरणचा विचार केला, फक्त उर्वरित उरला गेलाय 19 चेंडू आणि तब्बल फक्त ना फक्त 14 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षण आहे, दूरवरनं येईल. 1 धाव. हो हो, काही क्षेत्ररक्षण केलं जातं शेवटच्या मुवमेंटला. मात्र 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. चांगली मात्र गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला मात्र विचार केला, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकाचा विचार केला, धावा तब्बल जमा केल्यात या षटकामध्ये 17 धावा. पूर्णपणे पकड मजबूत केली या ठिकाणी मी तर म्हणेन आई गावदेवी क्रिकेट संघ वामनजेच्या माध्यमातून. काय फलंदाजी, गोलंदाजी मात्र दमदार राहिली वामनजे संघाची. काय गोलंदाजी राहिली आहे, वा. त्यानंतर मात्र मयूरने मात्र सुरुवात दमदार केली आहे. तर व्यासपीठावरती नुकतंच आगमन झाले खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमी, खऱ्या अर्थानं पाहतोय यशवंत दादा कानावकर साहेब नावडे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत यशवंत कानावकर नावडे. थँक्यू साईराजे. मात्र विचार केला, समीकरणचा उर्वरित उरला गेलाय 18 चेंडू आणि फक्त ना फक्त 12 धावींची गरज असेल. नवीन गोलंदाज आला गेलाय गोलंदाजी मार्कवरती अतुल गोंदले. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय अतुल. पहा, अतुलला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा फक्त आपल्याकडे कमी आहेत, मात्र या धावा मात्र रोखावा लागतील. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल केलाय. शॉर्ट बॉल होता त्याला पूल केल्या, मात्र थोडासा फंबल, बेडूक चाप्या, फिल्डिंग खराब, फिल्डिंग काय सांगायचं आहे. पहिलाच उष्ण शेजारी, मात्र पहिलाच विचार केला ना, पहिलाच कर्जबाजारी, त्याच्यात उष्ण शेजारी, त्याच्यात अशी फिल्डिंग मात्र खराब. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल 19 धावा. अजूनही समीकरणचा विचार केला, 17 चेंडू आणि तब्बल 10 धावेची गरज असेल. हो हो, चांगला फटका, मात्र झेल उडाली आहे. हो, क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली गेली मैदानामध्ये. म्हणजे संघाचा विचार केला ना, पूर्णपणे पकड मजबूत केले या ठिकाणी. 80-11 खेरणे संघाचा विचार केला, जे सलामीला आलेले फलंदाज त्यांनी थोडासा नाराज केला. डॉट चेंडू मात्र थोडीशी सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली त्या संघाची. मात्र सुरुवातीला रन मात्र आले नाही. शेवटच्या मुवमेंटला मात्र 18 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. मात्र थोडासा मात्र पहिल्या षटकाचा विचार केला 80-11 खेरणे संघाचा, तब्बल धावा खर्च केला त्याने. हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय का, नकार दिलाय. मग ते मी तर म्हणेन ना, रिक्स मात्र घेत नाहीये वामनजी संघाचे. त्यांनाही माहिती आहे सामना मात्र आपल्या बाजूने झुकला गेलाय. विचार केला, समीकरणचा 15 चेंडू आणि फक्त 8 धावींची गरज असेल. काय फलंदाजी केली मयूरने, वा. सुरुवातीला मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार लावले त्या फलंदाजाने. हो हो, पुन्हा एकदा पाहावा लागेल. थोडासा मात्र आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या फलंदाजाने. थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 29 धावेचा पडलान करत असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 22 धावा. उर्वरित समीकरण उरला गेलाय 14 चेंडू आणि फक्त ना फक्त 7 धावीची गरज असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज मयूरने मात्र अद्याप चांगली फलंदाजी केली आहे या मयूरने. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल मात्र उडालाय. थोडासा विकेट किपर मात्र थोडासा. चला, टॉस साठी आपण इन्व्हाइट करू सिद्धी करवले आणि ओम साई 11 परी 11 करमुसले. तर कलमसले संघ कॅप्टन आणि जर्मन श्री साई सिद्धिक करवले संघ आमच्या सोबत जॉईंट होतात आणि नक्की टॉस केला जाईल.
उर्वरित समीकरण उरला गेलाय ना योगेश सर. मात्र 13 चेंडू आणि फक्त 5 धावीची गरज असेल. वामनच्या संघाचा विचार केला ना काय गोलंदाजी अचूक राहिली वामनच्या संघाची. ओहो तडाखा दिलाय पाहिलं जाईल मात्र या ठिकाणी ओहो चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा फटका मात्र एम एच धोनी सरांची आठवण करून देताना हा फटका मयूरच्या बॅटमधून हा दमदार फलंदाजी वा. तर नावडे विभाग प्रमुख शिवसेनेची बुलंद तोप यशवंत षटक साहेबांच्या शुभ हस्ते मी करू. टॉस मॅच नंबर तुम्हाला 4था पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल कलमुसरी संघ श्री साई परिलेबन संघ कलमुसरी आणि त्याला फाईट करेल श्री साई जर्मन सिद्धी करवले.